सपा आमदार अबू आझमी यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला खासदार संजय राऊतांनी हजेरी लावली। या इफ्तार पार्टीत सपाचे नेते अखिलेश यादव उपस्थित होते। खासदार संजय राऊत यांनी अखिलेश यादव यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला। संजय राऊत यांनी या पार्टीला हजेरी लावल्यामुळे राजकीय वर्तुळात याची चांगलीच चर्चा पाहायला मिळते। दोन भारतीय जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतनं प्रवासाची परवानगी। एलपीजी घेऊन दोन्ही जहाज भारताच्या दिशेने। भारताला मोठा दिलासा। विरोधकांकडून गॅस तुटवड्यासंदर्भात जनतेमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न। मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार हल्ला बोलता राज्यात घरगुती गॅसचा तुटवडा नाही, रांगा लावू नका, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। घरगुती गॅस सिलेंडरची ब्लॅकने विक्री, माझाचं स्टिंग ऑपरेशन। छत्रपती संभाजीनगरमध्ये 1400 रुपयांना सिलेंडरची विक्री तर बीडमध्ये बनावट ओटीपीचा वापर। राज्यामध्ये ठिकठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी। कोल्हापूरच्या कापसी खोऱ्यात सोसाट्याच्या वाऱ्याने झाडं कोसळली, घरांचंही नुकसान। तर साताऱ्याच्या जावलीमध्ये गारांचा पाऊस, गहू आणि ज्वारीला मोठा फटका। राष्ट्रीय महामार्गावरील वार्षिक टोल पास 1 एप्रिलपासून महागणार। वाहन चालकांना आता 3000 ऐवजी 3075 रुपये द्यावे लागणार। गायक रॅपर बादशाह बिश्नोई गँगच्या निशाण्यावर। फेसबुक पोस्ट करत डोक्यात गोळी मारण्याची धमकी। बादशाहच्या गाण्यांमुळे हरियाणाची संस्कृती बिघडत असल्याचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।